नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहिणींना अतिशय असा दिलासा मिळालेला आहे. म्हणजेच की आता डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात न आलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्येच बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्यात आलेला नव्हता. यासाठी आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल, तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा रस्ता रोकोपर्यंत घटना या ठिकाणी घडलेल्या होत्या. म्हणजेच की आता अखेर लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती. परंतु मंजुरी दिलेली आहे व नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना अतिशय अल्प प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात आलेला होता. म्हणजेच की साधारणपणे 50 ते 55% पर्यंत 60% पर्यंत महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. व डिसेंबर महिन्यांमध्ये सुद्धा उपलब्ध असलेला निधी वितरित करण्यात आलेला होता. मोठ्या प्रमाणात गाजावाजामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली होती. परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा आणि डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या हप्त्या वितरणापासून वंचित राहिलेल्या होत्या. परंतु हा जो वितरित करण्यासाठी अखेर म्हणजेच की 20 जानेवारी 2026 रोजी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच की सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 393 कोटी 25 लाख रुपयाचा निधी या योजनेसाठी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की हे आता GRच्या संदर्भातील हप्ता आलेल्या महिलांच्या दिलेल्या दिलासादायक संदर्भ. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल किंवा जर समजा आला नाही तर एक महत्त्वपूर्ण असंच काम करायचं. म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावरती तक्रार नावाची ऑप्शन आहे. म्हणजेच की तक्रारमध्ये स्वतःचं लाभार्थ्यांची तक्रार किंवा इतर महिला लाभार्थ्यांच्या संदर्भातील तक्रार अशा 2 प्रकारे तक्रारी आहे. जर तुमचा हप्ता म्हणजेच की डिस्कंटिन्यू झाला तर असेल तर तुम्ही तक्रार देऊ शकता. तुम्हाला जर सरेंडर करायचं, लॉटरी हे करू शकता व संदर्भातील आधार चुकीचा वगैरे असेल तर त्याची तक्रार तुम्ही देऊ शकता व तक्रारी देऊ शकता. दुसऱ्या लाभार्थ्यांच्या संदर्भातील अपात्र असेल किंवा या संदर्भातील काही लाभार्थी म्हणजेच की मयत झाल्याची माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही पोर्टलवर देऊ शकतात. म्हणजेच की पोर्टलवरती तक्रार तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. पोर्टलवरती तक्रार देऊ शकता जेणेकरून तुमचा हप्ता का येत नाही त्याचं कारण तुम्हाला समजेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होता. धन्यवाद.